हत्तीवरून सफारी, जहाजासमोरील फोटो स्टेशन हे वर्णन कुठल्याही सहलीचं नाही, तर केडीएमसीच्या नगरसेवकांच्या अभ्यास दौऱ्याचं आहे. तब्बल 33 लाख रुपये खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या केरळ दौऱ्यावरील नगरसेवकांचा हा अनोखा अभ्यास सोशल मीडियाद्वारे आता चव्हाट्यावर आलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षांमध्ये विविध अभ्यास दौरे केले. त्यातून काय साध्य झालं हा संशोधनाचा मुद्दा असताना यंदा नगरसेवक केरळ दौऱ्यावर रवाना झालेत. 55 नगरसेवक अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं केरळला रवाना झालेत. येथील विविध विकास प्रकल्पांसह त्रिवेंद्रम महापालिकेला भेट दिली जाणार आहे. मात्र सोशल मीडियामुळे समोर आलेल्या छायाचित्रांमुळे नगरसेवक अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत की सहलीला, हा सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत चर्चेचा असा विषय आहे. एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते योगेश दळवी आपल्याबरोबर आहे. दळवी सर, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत. आपण अर्थातच ही बातमी ऐकली असेल, अभ्यासाच्या नावावरती सहली आणि अनेक लाख रुपये खर्च करून आजपर्यंत अनेक दौरे झाले, मात्र अर्थातच यश अजिबात नाही. काय सांगाल? अभ्यासाच्या नावावर जे नगरसेवक दौरे काढतात, तर प्रथम म्हणजे नागरिकांनी त्याचा शोध घेतला पाहिजे. हे नक्की अभ्यासाचे दौरे जे करतात का पिकनिक करतात, सहलीला जातात? आता मी पेपरमध्ये पण फोटो बघितले, काही हत्तीवरती काय काय हिशोबाने आजच्या पेपरामध्ये पण बातम्या होत्या. पण हे कितपत योग्य आहे त्यांनी विचार करायला पाहिजे. ऍक्च्युली जे अभ्यासाच्या दौऱ्यावर जातात, पण तो अभ्यास जो करून आतापर्यंत अनेक नगरसेवक गेले त्या ठिकाणी अभ्यासाच्या नावावरती महापालिकेतले, पण ते जे अभ्यास केलाय ही योजना राबवली का महापालिकेमध्ये? ती राबवलेलीच मला काय आठवत पण नाहीये आणि दिसत नाही पण येत नाहीये. हा फक्त वायफळ खर्च करायचा आहे एवढंच माहिती आहे त्यांना, बाकी काही नाही. अगदी खरं आहे, केवळ वायफळ खर्च आहे असंच योगेशजींचं म्हणणं आहे. या आधी देखील अनेक दौरे झाले आणि आपण बघतोय की त्यातून काहीच धडा घेतलेला नाही. धन्यवाद योगेशजी आमच्याशी बोलल्याबद्दल. योगेश दळवी सामाजिक कार्यकर्ते आपल्या बरोबर होते. तर अर्थातच हे नगरसेवक कल्याण डोंबिवलीचे गेले आहेत खरी दौऱ्याला, अभ्यास दौरा म्हणत आहेत, पण एकूण त्याची फोटोमध्ये बघितलं तर ही सहलच वाटावी असंच काहीसं चित्र आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.